तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आधुनिक व शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो. मी तुषार चांबारे. तर चला आजचा टॉपिक कोणता आहे, सरळ टॉपिकवर येऊ. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, पूर्णपणे तुम्हाला मिरची जी आपली नर्सरी तयार झालेली दिसत आहे. बघू शकता संपूर्ण मिरची, आणि जे खाली जागा आहे ते आपली लागवडीची जागा आहे. आणि तिकडे एक प्लॉट आहे, तो प्लॉट मोठा आहे. त्या प्लॉटची लावण आज करायची आहे आणि जमलं तर याची पण लावण आज होऊन जाईल. तर सर्वप्रथम आज तुम्हाला मी दाखवणार आहे पूर्ण पद्धत A to Z लागवडीची. नर्सरीचा तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलं होतं कशी तयार करायची, तर परंतु आज म्हणजे नर्सरीतून सीड काढण्यापासून त्याची मुळांची बीज प्रक्रिया करण्यापासून त्यांना मुळांना कोणते औषध लावावे लागते किंवा कोणत्या पद्धतीने आपण जे आहे ते लागवड करतो, आपल्या मिरचीच्या रोपाची कशाच्या साहाय्याने लागवड करतो, महिला कशा लागवड करतात, पुरुष आमचे कशी लागवड करतात, ही संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला देणार आहे. अंतर किती ठेवलं, का ठेवलं, ही संपूर्ण डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे. कालचं 15 ऑगस्ट होतं, त्यामुळे आपण काल सुट्टी घेतली. मजुरांनासुद्धा त्रास दिला नाही. एक दिवस देशासाठी सुद्धा द्यावा लागतो. काम तर 12 महिने असते आपल्या मागं, काही वेळ नाही. तर आज 16 ऑगस्ट, आज आपली जी आहे ती लागवड होत आहे. तर याची संपूर्ण प्रोसेस चला दाखवतो तुम्हाला. तर सर्वप्रथम तुमच्या मागे जे हे आता रोप दिसतं आहे आपल्या मागे, हे बघू शकता. हा रोप जे आहे तो आता आपल्याला काय इथून काढायचा आहे. इथून हा रोप काढून आपल्याला जे आहे ते लागवड करायची. बघू शकता बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने रोपाची जी आहे डेव्हलपमेंट झालेली आहे. तर हे बघू शकता, तुम्हाला जर एखादं जर मी रोप काढून दाखवलं, हे बघा या पद्धतीचं जे आहे ते रोप आहे. बघा मुळाची सुद्धा वाढ झालेली आहे आणि झाडाची सुद्धा. हे हिचं परफेक्ट रोप आहे लावण्यासाठी. तर ही लागवड आपण आज करणार आहोत. तर चला तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो. बघू शकता की अशा पद्धतीने आपण जे आहे ते रोपं जे आहे ते बाहेर काढले आहे. आता याला जे आहे ते मुळं जे आपण हे स्वच्छ करणार आणि नंतर जे आहे ते लागवड करणार. असल्यामुळे आपल्याला जे आहे ते पूर्ण म्हणजे टाईमच नाही मिळाला. हो, खरंच तुम्हाला होतं, टाईम नाही मिळाला आपल्याला संपूर्ण व्हिडिओ कॅप्चर करायसाठी. परंतु मी तुमच्यासाठी काही मुमेंट जे आहे या लागवडीची जे आहे ते आपण कॅप्चर करून ठेवले आहे. तरीसुद्धा मी तुम्हाला पद्धत जे आहे ते एक्सप्लेन करतो, कशा पद्धतीने जे आपण लागवड केली. तर तुम्ही बघू शकता स्ट्रेट लाईन आहे, सरळ ओळीमध्ये तुम्हाला लाईन दिसत आहे. याच्यामध्ये आपण 2 मेथड वापरू शकतो. एक तर सरळ लाईन जे आहे ते आपण ओढू शकतो आणि त्या लाईनच्या सहाय्याने आपण टाकू शकतो. पण आपल्या इकडे जे आहे सहसा आपल्याकडे दोरी असते, लोखंडी दोरी असते, त्याला गाठी असतात. एक मिनिमम डिस्टन्सवरती गाठी असतात. आपलं जे डिस्टन्स आहे ते बघू शकता, तुम्हाला दाखवतो. हे बघा, तर हे जे तुम्हाला डिस्टन्स दिसतं आहे हे 2 झाडामधलं जे डिस्टन्स आहे हे, तर या 2 झाडामधलं डिस्टन्स तुम्हाला हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आहे 18 इंच. बघू शकता 18 इंच या 2 झाडातलं डिस्टन्स आहे. आणि ही जी रो आहे ही जी पूर्णपणे तुम्हाला जे आता या झाडापासून ते या झाडापर्यंत जे पूर्ण डिस्टन्स आहे हे आहे 36 इंच. म्हणजे आपण सहसा डबल पकडू शकता. हे 18 म्हणजेच हे 18 दोन्ही हे 36 एवढं आपण अंतर घेतलं आहे. तर या अंतर घेण्याचा फायदा काय, तर या अंतर घेण्याचा फायदा म्हणजे हे जेवढं अंतर आपण दूर घेतलं याच्यामध्ये आपलं जे आहे ते मोठं जे आहे वकर, आमच्याकडे वकर म्हणतात, ज्याच्या साहाय्याने आपण जे आहे याला डवरण करतो किंवा याची मशागत करतो. तर ते मोठं जे साहित्य असते त्या साहित्याने आपण जे आहे ते याच्यामध्ये जे आहे ते वकरणी वगैरे करू शकतो. आणि हे जे लहान आपण अंतर ठेवलं तर याला आपण जे आहे वकरणी किंवा काही म्हणजे आडवं जे आपण करत नाही. बघू शकता सहसा रेषा सरळच येतात. आपण जर का म्हटलं तर करू शकतो, परंतु डिस्टन्स खूप जवळ असल्यामुळे बैलांनासुद्धा त्रास होतो व झाडसुद्धा मरण्याची शक्यता जास्त असतात. त्यामुळे आपण 1 साईड करतो. तर याच्यामध्ये मल्चिंग आपण करू शकत होतो. या अंतरामध्ये मल्चिंग ही खूप चांगल्या पद्धतीने काम करते, म्हणजेच तणाचं नियोजन होते. परंतु आपल्या इकडे सहसा आपण 2 ते 3 वेळा जे आहे निंदन खुरपण करून घेतो.
त्याने काय होते, मुळाची वाढ वगैरे चांगली होते. सहसा आपलं म्हणजे मल्चिंगचं थोडंसं शेड्यूल वेळ आहे, कारण तुम्ही म्हणू शकता की आपलं जे बजेट आहे थोडंसं कमी आहे. हां, बजेट कमी असल्यामुळे आपण थोडा मल्चिंगचा जे आहे तो खर्च आपण म्हणजे नाही करू शकलो. त्याबद्दल मी खंत व्यक्त करतो. मलाच हे वाटत आहे की मल्चिंग, मला खूप आतून इच्छा आहे की मल्चिंग करावी, ट्रीप करावी. ट्रीपचं नियोजन यावर्षी होऊन जाईल. यावर्षी मी ट्रीप टाकणार आहे मिरचीला, परंतु मल्चिंग पुढच्या वर्षी बघू आपण. कारण तसं प्रॉब्लेम काही नाही येत आहे आम्हाला, चांगलंच होत आहे. मल्चिंग नाही आहे तरी काही नाही, पण मल्चिंगचे बेनिफिट्स वेगळे आहेत, ते आपण कधी समोर बघू. पण अशा पद्धतीने आपण लागवड केली आहे. आणि हे अंतर जास्त ठेवल्यामुळे जास्ती जे आहे आपल्या वगैरेच्या पड्या चालतात त्याच्यामध्ये लास्टपर्यंत 2 तोडे, 3 तोडे किंवा 4-5 तोडे झाले तरी आपण इथून आतून जे आहे ते मशागत करू शकतो. कारण हा पट्टा सहसा म्हणजे होतो, पॅक होतो एकदम. 3ऱ्या किंवा 4थ्या तोड्याला हा पॅक होऊन जातो. परंतु जेव्हा आपण माल तोडतो ना, माल जेव्हा तोडतो तेव्हा झाड खाली होतो, तेव्हा तो झाड फ्लेक्झिबल राहतो. त्याच्यामधून आपण बैलाच्या सहाय्याने जे आहे ते निंदण वक्र करू शकतो. तर अशा पद्धतीने जे आहे ही लागवड आहे आपली. याचं संपूर्ण शेड्यूल आपल्या मिरचीचं, ड्रिंचिंग, खत व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन हे सगळं आपल्या चॅनलवर येणार आहे. तर त्यासाठी तुम्ही सोबत राहा आणि मला एक सांगा की आपली लागवड ही कशी दिसत आहे. बघू शकता.